हाय, हॅलो. सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आषाढी एकादशीसाठी केल्या साबुदाण्याची खिचडी. त्यासाठी तेलात हिरव्या मिरच्या घातल्या, नंतर भिजवलेला साबुदाणा त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेतला. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे घातले. उकडलेले बटाटे नंतर घालायचे, नाहीतर ते साबुदाण्याच्या खिचडी पूर्णपणे स्मॅश होऊन जातात. त्यामुळे साबुदाणे बटाटे नंतर घातले. नंतर चवीनुसार मीठ घालून घेतले. सगळं छान परतून घेतले आणि नंतर झाकण लावून साबुदाण्याची खिचडी शिजवून घेतली. अशा प्रकारे तयार आहे उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी. दोन्ही टाईम साबुदाण्याची खिचडी खाल्ली आषाढी एकादशीच्या उपवासासाठी. आता दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी केली होती पुरणपोळी आणि कटाची आमटी. त्यासाठी पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, वरण भात अशा प्रकारे आषाढी एकादशीचा उपवास सोडला. श्री हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, श्री हरी. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब.